तर आपण क्वेश्चन नंबर 51 सॉल्व करणार आहे. तर क्वेश्चन नंबर 51 दिलेला आहे. अ स्टोन ऑफ मास 200 ग्राम अटॅच ॲट द एंड ऑफ इन एक्सटेन्सिबल स्ट्रिंग 1 मीटर लॉंग. तर एक स्ट्रिंग दिलेली आहे, त्याची लेंथ दिलेली आहे 1 मीटर. इज व्हील इन अ वर्टिकल सर्कल. तर त्याला वर्टिकल सर्कलमध्ये आपल्याला फिरवायचं आहे. इफ द स्पीड ऑफ द स्टोन इज 50 सेंटीमीटर पर सेकंद. तर या ठिकाणी स्पीड जो दिलेला आहे स्टोनचा तो आहे 50 सेंटीमीटर पर सेकंद. अँड टेन्शन इन अ स्ट्रिंग इज 1.05 न्यूटन. जो टेन्शन आहे तो आहे 1.05 न्यूटन. द अँगल थिटा मेड बाय द स्ट्रिंग विथ द वर्टिकल. तर वर्टिकलसोबत किती अँगल या ठिकाणी तयार झालेला आहे तो आपल्याला फाईंड करायचं. आणि स्ट्रिंग मेजर फ्रॉम द लोएस्ट पोझिशन. आणि आपण नेहमी तो कुठून मेजर करणार, लोएस्ट पोझिशन. जीची व्हॅल्यू या ठिकाणी 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायला लावली. आणि हा क्वेश्चन 2022ला आलेला आहे. तर याचे 4 ऑप्शन आहे. ए कॉस इनवर्स 1, बी साइन इनवर्स 1/2, सी कॉस इनवर्स 1/2 आणि डी साइन इनवर्स 1/√2. चला तर बघूया या क्वेश्चनचा आन्सर काय असेल ते. पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये एक स्टोन दिलेला आहे ज्याचा मास किती आहे 200 ग्राम दिलेला आहे. ओके, मास रिप्रेझेंट करणार लेटर यमने आणि तो दिलेला आहे तुम्हाला किती 200 ग्राम. कन्वर्ट दॅट ग्राम इंटू किलोग्राम. 200 ग्राम म्हणजे किती 0.2 kg. ओके, कन्वर्ट केलेलं आहे, ग्रामचं कन्वर्जन किलोग्राममध्ये केलेलं आहे. त्यानंतर एक स्ट्रिंग दिलेली आहे. त्या स्ट्रिंगची लेंथ जी दिलेली आहे, लेंथ आपल्याला दिलेली आहे किती 1 मीटर. आता लेंथ म्हणजेच आपल्यासाठी काय असणार आहे, रेडियस असेल. मग त्याला आपण आर देखील कन्सिडर करू शकतो. आर इज इक्वल टू एल इज इक्वल टू 1 मीटर. इज व्हील इन अ वर्टिकल सर्कल. तर कशामध्ये फिरवायचं आपल्याला, एका वर्टिकल सर्कलमध्ये तो फिरवायचा आहे. आणि त्याचा स्पीड जो आहे स्टोनचा स्पीड दिलेला आहे किती 50 सेंटीमीटर पर सेकंद. आणि याला मीटर पर सेकंद केलं तर 0.5 मीटर पर सेकंद इतका होणार आहे. ठीक आहे. अँड द टेन्शन जो दिलेला आहे स्ट्रिंगमध्ये तो टेन्शन आहे 1.05 न्यूटन. एवढं टेन्शन दिलेलं आहे. म्हणजे काय अडचण नाही, याला कन्वर्ट करायची काही गरज नाही आहे. तर आपल्याला काय सांगितलं आहे, ज्यावेळेस तो लोएस्ट पोझिशनपासून वरती जाणार आहे, वर्टिकलसोबत जेव्हा थिटा इतका अँगल तयार केला जाणार आहे, त्यावेळेस त्या थिटाची व्हॅल्यू किती असणार ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायची. जेव्हा टेन्शन 1.05 इतका असेल. ठीक आहे. जीची व्हॅल्यू 10 घ्यायची, तेवढं लक्षात ठेवा. मग काय झाला तर तुमचा दिस इज वर्टिकल सर्कल. दिस इज वर्टिकल सर्कल. ओके, हा वर्टिकल सर्कल आहे. तर या ठिकाणी आपण हा वर्टिकल लाईन घेतली. ठीक आहे. आणि हा जो स्टोन आहे तो स्टोन का नातं फिरत फिरत या ठिकाणी कुठेतरी येणार आहे. आणि याच्या वर्टिकलसोबत जो अँगल तयार होतो आहे तर तो अँगल त्याने किती दिला आहे तर थिटा. आणि तोच आपल्याला ठिकाणी फाईंड करायचा आहे. याचं जे वेट आहे या बॉडीचं, त्या बॉडीचं वेट असणार आहे किती तर mg इतकं. ओके. आणि या स्ट्रिंगमध्ये काय असणार आहे टेन्शन टुवर्ड्स द सेंटर असेल. ठीक आहे, टुवर्ड्स द सेंटर असेल. त्यानंतर आणखीन एक फोर्स असेल आणि तो जो फोर्स आहे तो कोणता असणार तर सेंट्रिपेटल फोर्स. पण याच्यात जर बघितलं तर हा टेन्शन आणि सेंट्रिपेटल फोर्स इन्क्लाइंड आहे. मग याला पण आपल्याला रिझॉल्व करावं लागेल. आणि हा रिझॉल्व जर केला तर हा येणार आहे इन्क्लाइन थर्ड क्वार्टरमध्ये आहे. इथला जर अँगल थिटा आहे तर इथला पण अँगल सेम थिटा राहणार. हा जर थिटा असेल तर हा काय भेटेल तर तुम्हाला mg कॉस थिटा भेटेल. आणि हा जो भेटणार आहे तो काय भेटेल तर mg साइन थिटा इतका भेटेल. ठीक आहे. आता या इन्क्लाइन वर्टिकल पार्ट आहे या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायचा. डाऊनवर्ड निगेटिव्ह घेऊ आणि अपवर्ड काय करणार तर पॉझिटिव्ह घेणार. मग हा जो टी दिसतोय तो टी काय करणार तर मी पॉझिटिव्ह कन्सिडर करणार. टी प्लस झाला. ओके. त्यानंतर हा जो mg कॉस थिटा आहे डाऊनवर्ड चालला आहे म्हणतो काय येणार तर मायनस घेणार mg कॉस थिटा इज इक्वल टू सेंट्रिपेटल फोर्स. पण हा सेंट्रिपेटल फोर्स कुठे चालला आहे वरच्या साईडला. म्हणजे आपण काय घेणार तर पॉझिटिव्ह घेणार आहे सेंट्रिपेटल फोर्स. व्हॉट इज सेंट्रिपेटल फोर्स, इट इज mv²/r. टेन्शनची व्हॅल्यू दिलेली आहे. एक काम करा आता सिम्प्लिफाईड करून घेऊ आणि नंतर मग बाकीची व्हॅल्यू पुट करून टाकू. सेंट्रिपेटल फोर्स असेल तुमचं mv²/r. पण हा मायनस mg कॉस थिटा आहे, राईट साईडला त्याला प्लस करून घ्या. टी मायनस mv²/r इज इक्वल टू mg कॉस थिटा. टीची व्हॅल्यू किती दिलेली आहे तर 1.05 मायनस यम किती आहे तर यम आहे तुमचा 0.2 आणि स्पीड जो दिलेला आहे तो 0.5चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. अँड डिवायडेड बाय आर नथिंग बट द लेंथ, तो किती झाला तर 1 झाला. त्यानंतर पुढे यमची व्हॅल्यू किती दिलेली आहे तुम्हाला 0.2 आणि जीची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला 10 आणि इंटू आकार राहिला तर तुमचा कॉस थिटा राहिला. ठीक आहे. आता याला जर सिम्प्लिफाईड केलं तर 1.05 ॲज इट इज मायनस 0.2 ॲज इट इज 0.5चा स्क्वेअर जर गेला तर इथे 0.25. ओके.
आणि याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 0.2 इंटू 10 इट इज 2 कॉस थिटा. आता यांचं मल्टिप्लिकेशन करू आणि याच्यातून हा सबट्रॅक्ट करू. 1.05 मायनस 25 टू जा 50 होणार म्हणजे 0.05 भेटेल. ओके, कारण 50 जर झाला तर 2 डिजिटे गेले आणि एक तिसरा डिजिट, तर 0.05 इज इक्वल टू 2 कॉस थिटा. 1 मायनस 0.5 हा भेटेल तुम्हाला 0.1च भेटेल बरोबर ना. 1.05 मायनस 0.05 हा 1 भेटेल आणि हा राहिला 2 कॉस थिटा. आणि सपोज मला कॉस थिटा जर फाईंड केला तर कॉस थिटा भेटेल 1. हा 2 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय होणार तर डिवाय. ओके, आणि फक्त थिटा जर फाईंड करायचं असेल देअरफॉर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 1 डिवायडेड बाय 2. आणि याचं जर तुम्ही ऑप्शन जर चेक केले तर या ठिकाणी आपलं ऑप्शन मॅच होतं आहे ऑप्शन नंबर सी सोबत. तर ऑप्शन सी हे तुमचं काय असणार तर राईट आन्सर असेल या क्वेश्चनसाठी.